राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली आचारसंहिता संपायला अवघे 6 ते 7 दिवस उरलेत आणि त्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मोठ्या प्रमाणात प्रचार केला जातोय आणि आरोप सुद्धा केले जात आहेत। राज्यात आज 10 नेत्यांच्या प्रचाराचा धडाका असेल आणि त्यामुळे आरोपांचा शिमगा सुद्धा पाहायला मिळणार आहे। पंतप्रधान मोदींच्या पुणे, सोलापूर आणि चंद्रपुरात आज 3 जाहीर सभा पार पडतील। अमित शहांच्या मुंबईतील घाटकोपर आणि कांदिवलीत प्रचार सभा पार पडतील। राहुल गांधींच्या देखील सभा होणार आहेत, तर मुख्यमंत्री शिंदेंच्या आज 7 सभा, फडणवीसांच्या 5 आणि अजित पवारांच्या 2 सभा पार पडतील। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या सभांचा राज्यभरात धडाका पाहायला मिळतोय। पुण्यात नरेंद्र मोदींची भव्य सभा पार पडणार आहे। प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बालाजी, काय नेमकी कशा प्रकारे तयारी करण्यात आली आहे, काय वातावरण पुण्यात पाहायला मिळतं? पुण्यात 4:30च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित केलेली आहे। सातारा आणि पुणे विधानसभेसाठी ही सगळी तयारी आहे। त्यामुळे सातारा विधानसभा मतदारसंघातले कार्यकर्ते, नागरिक, त्याचबरोबर पुणे शहरातल्या 8ही विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे कार्यकर्ते, नागरिक यांना येण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। सकाळपासून कार्यकर्ते आता सभास्थळाकडे येताना पाहायला मिळत आहेत आणि जोरदार तयारी जी आहे ती भाजपाकडून करण्यात आलेली आहे। पुण्यातल्या परशुराम कॉलेजच्या ग्राउंडवरती ही जाहीर सभा होणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात येऊन काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आणि त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।